मंडळी, या समासामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी परब्रह्माविषयी सांगितले आहे. परब्रह्म हे कसे आहे तर ते पाताळ लिंगासारखे आहे. तेथे आपल्याला स्थूल देहाने जाता येत नाही. आपल्या विवेकाने त्याची कल्पना आपल्याला करून घ्यावी लागते. आपल्या ज्ञानदृष्टीची मदत घेऊन सबंध ब्रह्मांड फिरून बघावे, ब्रह्मांडाचे विवरण करावे, तत्वशोधन करावे आणि समाधानाने राहावे. परब्रह्म हे अत्यंत सूक्ष्म आहे. ते उपाधी शून्य आहे आणि दृश्य शून्य आहे. आपली इंद्रिये आणि मन त्या परब्रह्मापर्यंत पोहोचू शकत नाहीत. आपण अत्यंत सूक्ष्म होऊन जगाकडे सूक्ष्म दृष्टीने पाहणारे फार थोडे पुरुष सापडतात. आपण अर्थरूप होऊन निर्गुणाचा अनुभव घ्यावा. आचार आणि विचार सांभाळावा. श्रवणाने व मननाने सूक्ष्म दृष्टी वाढवावी आणि तिच्या सहाय्याने असार टाकून सार घ्यावे. यासाठी आपल्याला सर्वांगीण विवेक अवश्य असतो. म्हणून नेहमी संतांची संगत धरावी. सत्संगामध्ये सतशास्त्र श्रवण करावे आणि उत्तम गुणांचा प्रयत्नपूर्वक अभ्यास करावा, असे या टोपणसिद्ध लक्षण या समासामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले आहे. आता याचे निरूपण ऐकूया. श्रीराम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध दशक 17 समास 10वा टोपण सिद्ध लक्षण. श्रीराम. आवर्णोदकी हटकेश्वर, त्यास घडे नमस्कार, महिमा अत्यंतची थोर तया पाताळ लिंगाचा. परंतु तेथे जाववेना, शरीरे दर्शन घडेना, विवेके आणावे अनुमाना तया ईश्वरासी. साता समुद्रांचे वेडे, उदंड भूमी पैलीकडे, सेवटी तुटलेकडे भूमंडळाचे. 7 समुद्र ओलांडावे, तैथे जाणे कैसे फावे, म्हणून विवेके असावे साधुजन. जे आपणास नव्हे ठावे, ते जाण तयास पुसावे, मनोवेगे तणे फिरावे, हे तो घडेना. जे चर्मदृष्टीस नव्हे ठावे, ते ज्ञानदृष्टीने पहावे, ब्रह्मांड विवरून राहावे समाधाने. मध्ये आहे भूमीचे चढळ, म्हणून आकाश आणि पाताळ, ते चढळ नसता अंतराळ चहूकडे. परब्रह्म हे सूक्ष्म आहे. तेथे आपली स्थूल दृष्टी उपयोगी पडत नाही. आपल्याला ते फक्त ज्ञानदृष्टीनेच पाहता येते. म्हणून श्रवणाने आणि मननाने सूक्ष्मदृष्टी जोपासून सारे ब्रह्मांड शोधावे. पृथ्वीच्या भोवती 7 समुद्रांचे आवरण आहे. त्या आवरोनदकामध्ये हटकेश्वर नावाचे शिवलिंग आहे. त्यास मी नमस्कार करतो. त्या पाताळ लिंगाचा महिमा फार थोर आहे. पण तेथे स्थूल देहाने जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेता येत नाही. म्हणून त्या ईश्वराबद्दल विवेकानेच आपल्याला कल्पना करावी लागते. प्रथम 7 सागरांचे वेढे आहेत. त्यांच्या पलीकडे विस्तीर्ण भूमी आहे आणि त्याच्याही पलीकडे भूमंडलाचे कडे तुटलेले आहेत. एवढे 7 समुद्र ओलांडून जाणे काही शक्य नाही. म्हणून साधू पुरुषांनी विवेकानेच त्याचे ज्ञान करून घ्यावे. जी गोष्ट आपल्याला माहीत नाही ती जाणत्याकडून समजून घ्यावी. मन ज्या वेगाने फिरू शकते त्या वेगाने शरीर काही फिरू शकत नाही. जे आपल्या डोळ्यांच्या दृष्टीला दिसत नाही ते ज्ञानदृष्टीने पाहावे. ज्ञानदृष्टीने साऱ्या ब्रह्मांडाचे विवरण करावे आणि समाधानाने राहावे. आपली ही पृथ्वी मध्येच आहे. म्हणून वर आकाश आणि खाली पाताळ असा भेद झाला. हा पृथ्वीचा जर तुकडा मध्ये नसता तर मग चोहोकडे एकच रिकामे अंतराळ भरलेले दिसले असते. जे स्वभावताच उपाधीपासून मुक्त आहे आणि ज्याच्या ठिकाणी मिथ्या दृश्याचा मागमूस नाही, त्याला परब्रह्म असे नाव द्यावे. परब्रह्म अनंत आहे, अमर्याद आहे आणि दृश्यरहित आहे. जे डोळ्यांना दिसते ते दृश्य आहे. जे मनाला आकलन होते तो भास आहे. मनाच्या पलीकडे असणारे जे निराभास परब्रह्म ते विवेकाने ओळखावे आणि जाणावे. दृश्य पदार्थ आणि मनाचा भास हे दोन्ही जेथे संपूर्ण मागे पडतात तेथे
जो विवेकाने मजल मारतो तो खरा ज्ञानदृष्टीचा पाहणारा होय. पण जगामध्ये अशा सूक्ष्म दृष्टीचे ज्ञाते फार थोडे असतात. विज्ञानात काय, तत्वज्ञानात काय किंवा आत्मज्ञानात काय, ज्याच्या अंगी जितकी अधिक सूक्ष्म ज्ञानदृष्टी असते तितक्याच प्रमाणात तो मोठा द्रष्टा बनतो. ही सूक्ष्म व विशाल ज्ञानदृष्टी असणे परमार्थाची तर चितकलाच आहे. वाच्यांश वाचेने बोलावा, पण लक्षांश हा न बोलता जाणावा. त्याचप्रमाणे गुणांच्या योगाने निर्गुणाचा अनुभव घ्यावा. मनातील सगळा अर्थ काही शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही, म्हणून बोललेल्या शब्दांचा जो संपूर्ण अर्थ आहे तो मनातच आपल्याला ग्रहण करावा लागतो. ज्याची ज्ञानदृष्टी अधिक सूक्ष्म असते त्याला जास्त अर्थ कळतो. त्याचप्रमाणे त्रिगुणात्मक दृश्यांच्या विवरणाने त्याच्या मागे व पलीकडे असणारे निर्गुण शाश्वत तत्व सूक्ष्म ज्ञानदृष्टीने आकलन करता येते. गुणांचा नाश होतो हे प्रत्यक्ष दिसते. निर्गुण ते अविनाशी असते. ते अविनाशी निर्गुण सूक्ष्म असते, म्हणून त्याला पाहण्यासाठी स्थूल ढोबळ दृष्टी आपल्या कामास येत नाही. तेथे सूक्ष्म आकलन करणारी आणि स्थूल दृष्टीपेक्षा विशेष असणारी ज्ञानदृष्टीच पाहिजे. जे आपल्या स्थूल दृष्टीला दिसत नाही त्याच्याबद्दल श्रवण करून त्याचे ज्ञान करून घ्यावे. श्रवण आणि मनन यांच्या साहाय्याने सर्व काही आकलन करता येते. ज्यांना श्रवण मनन नाही आणि जे टोनपे म्हणजे ज्ञानदृष्टी विहीन असतात ते या सृष्टीलाच सत्य मानतात. त्यांना खरी परीक्षाच करता येत नाही. अशा माणसांना वेदशास्त्री तरी काय करतील. 5 भूते आणि 3 गुण यांच्यापासून अनेक प्रकारचे दृश्य निर्माण झाले. त्या सर्व पदार्थांचे ज्ञान करून घेणे शक्य नाही. हे जरी खरे तरी सगळे पदार्थ कोणी सरसकट सारखेच मानू नयेत. जर सर्व पदार्थ सरसकट सारखेच मानले तर तेथे चांगले वाईट, विनाशी अविनाशी, उत्तम अधम इत्यादी भेद नसल्याने परीक्षेला काही वावच उरला नाही. समजा एखाद्या माणसाच्या तोंडाला चव नाही, तो सर्व अन्न एकेच ठिकाणी कालवतो, त्यामध्ये पदार्थाची निराळी चव उरतच नाही. तसा हा प्रकार होतो. ज्ञानदृष्टीहीन माणूस गुण ग्रहण करू शकत नाही. मूर्ख माणूस विवेक करू शकत नाही. विवेक आणि अविवेक या दोन्हींना हे लोक एकच समजतात. श्रेष्ठ कोणते आणि कनिष्ठ कोणते हे ज्याला कळत नाही त्याला परमार्थाचा अभ्यासच करता येत नाही. सूक्ष्म व श्रेष्ठ, स्थूल कनिष्ठ हे कळले पाहिजे तरच परमार्थ साधना होऊ शकते. हे न कळता स्थूलामधील नाना प्रकारचे अभ्यास केले तर माणसाला बंधनातून मुक्त होता येणार नाही. ज्या माणसाला वेड लागते तो स्वतः तारतम्यहीन बनतो. घाण काय आणि चांगले पदार्थ काय दोन्ही त्याला सारखेच वाटतात. त्याचप्रमाणे स्थूल आणि सूक्ष्म, अशाश्वत आणि शाश्वत यांच्यामधील फरक ज्यांना कळत नाही ते ज्ञानहीन समजावे. ते काही विवेकी नव्हे. ज्या दृश्य वस्तूंचा सतत नाश चालू आहे त्यांनाच हे लोक अविनाशी म्हणतात. असल्या अडाणी पण स्वतःला शहाणे समजणाऱ्या माणसांना काय म्हणावे. ईश्वराने पुष्कळ प्रकारचे भेद केले आहेत. त्या भेदांच्या पार्श्वभूमीवरच सर्व जग चालते ही प्रत्यक्ष गोष्ट आहे. परंतु परीक्षा करणारेच जर आंधळे असतील तर त्यांना एकत्र करून या दृश्य जगाची परीक्षा होणार कशी. ज्यांना ज्ञानदृष्टी नाही असे टोनपे परमार्थामध्ये आंधळेच असतात. ज्या ठिकाणी परीक्षा करण्यास लागणारी ज्ञानदृष्टी नाही तो टोनप्यांचा समूह असतो. त्यांच्या अंगी जरूर असलेला गुणच नसल्याने परीक्षक म्हणून त्यांचा गौरव करता येणार नाही. मानवी जीवनामध्ये खरे व खोटे यांचे मिश्रण झालेले असते. मग विवेक काय करतो तर विवेक करणारे साधू पुरुष त्यातील असार सोडून सार तेवढेच ग्रहण करतात. नतद्रष्ट म्हणजे हलक्या प्रतीच्या माणसाला उत्तम वस्तूची परीक्षा करता येत नाही. जो स्वतःच दीक्षाहीन आहे त्याच्यापाशी दीक्षेचे तेज व सामर्थ्य आढळणे शक्यच नाही. समजा एखादा माणूस शौचास गेला आणि ढुंगण न धुताच तसाच घाणेरडा राहिला तर वेद व शास्त्रे आणि पुराणे त्याच्यापुढे काही करू शकत नाहीत. सूक्ष्म ज्ञानदृष्टी येण्यासाठी जो अभ्यास करायचा त्यासाठी आचार व विचार दोन्ही पवित्रच असावे लागतात. आचार विचार शुद्ध ठेवून सत्संगामध्ये सच्छात्र श्रवण केले तर सूक्ष्मामध्ये शिरण्याची युक्ती साधते.
प्रथम आचार उत्तम रीतीने पाळावा, त्यानंतर उत्तम विचार करायला शिकावे. अशा आचार विचाराने संपन्न माणसास पैलतीरास जाता येते. परमार्थाचा नियमाने व व्यवस्थितपणे अभ्यास करणाऱ्यांना सुद्धा परमात्मस्वरूप कळणे कठीण पडते. ते अभ्यास न करणाऱ्या टोणप्यांना कळणे शक्य नाही. ज्या ठिकाणी डोळस माणसे फसतात तेथे आंधळे फसतील यात नवल नाही. आंधळ्याचे काही चालणारच नाही. पाप पुण्य स्वर्ग नरक हे सगळे जो एकच मानतो तो विवेक आणि अविवेक यामध्ये फरक मानणारच नाही. अमृत आणि विष एक म्हटले तर काही बिघडत नाही, परंतु विष घेतले तर प्राण जातो हे खरेच. त्याचप्रमाणे वाईट कर्मे केल्याने फजिती होते आणि चांगली कर्म केल्याने प्रसिद्धी होते, कीर्ती वाढते, हा प्रत्यक्ष अनुभव आहे. इहलोक आणि परलोक, प्रपंच आणि परमार्थ याबद्दल सर्वांगीण विवेक ज्यांच्यापाशी नाही त्यांच्या जीवनात कशालाच काहीच अर्थ राहत नाही. सगळेच निरर्थक होऊन जाते. म्हणून सत्संगाने जावे, सतशास्त्राचे श्रवण करावे आणि नाना प्रकारे प्रयत्न करून उत्तम गुणांचा अभ्यास करावा. परमार्थ खरा कसा असतो याची योग्य कल्पना येण्यास संतांच्या संगतीखेरीज अन्य राजमार्ग नाही. त्याचप्रमाणे संतांकडून परमार्थपर ग्रंथ श्रवण केले तरच त्यांचा योग्य अर्थ आपल्या लक्षात येतो. पण एवढे करूनही भागत नाही. स्वतःला साधना करावी लागतेच. इतके करील त्याला परमात्मा दूर नाही, असे या समासामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी प्रतिपादन केले आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे टोपणसिद्ध लक्षण नाम समास 10वा दशक 17वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील 18व्या दशकातील समास पहिला यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.